आता मी हरीच्या कृपेनं माझा उद्धार झाला। जोपर्यंत घनदाट भरलेला हरी आपल्याला दिसत नाही तोपर्यंत हरी म्हणजे काय तर निव्वळ तोंडानं हरी 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 मंत्र हा शिवाचा, किंवा ओम नमः शिवाय, ओम नमो वासुदेवाय, ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात असे कितीही लाखो मंत्र म्हटले तरी हरी म्हणजे काय हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपण नुसतं वाचेनं काहीही म्हणू त्याला काही अर्थ उरणार नाही। ज्याचा अर्थ कळतो ती वस्तूच आपल्या हृदयामध्ये स्थिर होते आणि ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्तीचे विज्ञान निव्वळ ज्ञानानं होत नाही। ज्ञान म्हणजे माहिती, पण ती माहिती जेव्हा अनुभवामध्ये येते तोपर्यंत भरला घनदाट हरी दिसे आणि हरीला पाहण्यासाठी विज्ञानाची आवश्यकता आहे। आता आपण विज्ञानाची व्याख्या पाहिली, नंतर म्हणतात मन, बुद्धी आणि अहंकार। कारण पृथ्वी जल अग्नि वायू आकाश भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेवच अहंकारिति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा। म्हणजे माझी ही प्रकृती पृथ्वी जल अग्नि वायू आकाश मन बुद्धी अहंकार यांनी या 8 प्रकारांनी विभागलेली आहे। म्हणजे माझं जे सगुण साकार रूप आहे ते अष्टधा आहे, 8 प्रकारांनी अनुभवास येतं। आता हे मन आहे, मन कसं आहे? चंचल आहे, मन शक्तिशाली आहे, मन अत्यंत वेगवान आहे आणि या मनाद्वारे आपण संकल्प विकल्प हे बरं आहे ते चूक आहे, हे असं का आहे ते तसं का आहे, हे ज्या सगळ्या म्हणजे उहापोह करतो किंवा ज्या सगळ्या क्रिया होतात याचं मूळ कारण काय आहे? याचं मूळ कारण आहे मन। मन कशानं बनलेलं आहे? जर आपण जसं हे कान आहे असं दाखवता येते तसं मनाला दाखवता येत नाही की हे पहा मन आहे का? आणि बरं मन एका ठिकाणी सतत राहत नाही, ते सतत फिरत राहतं। तर हे सतत फिरत राहणारं जे मन आहे ते कशापासून निर्माण झालेलं आहे आणि या मनाची व्याप्ती काय आहे? या मनाला पाहण्यासाठी आपल्याला अगोदर पाहावं लागेल की हे त्रिगुणात्मक आहे, सत्वगुण रजोगुण तमोगुण। सत्वगुण रजोगुण तमोगुण यांनाच आपण ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणतो। विष्णू म्हणजे सत्वगुण, ब्रह्मा म्हणजे रजोगुण आणि तमोगुण म्हणजे शिव। तर हे ब्रह्मा विष्णू महेश हे 3 मन बुद्धी आणि अहंकाराच्या रूपाने आपल्याला अनुभव येतात। मन हे सतत संकल्प विकल्पात्मक असल्यामुळे याचा वेग जास्त आहे आणि भगवान श्रीकृष्णाजींना अर्जुन काय म्हणाला की हे मन इतकं चंचल आहे, इतकं शक्तिशाली आहे, याच्यावर नियंत्रण करणं मला जमणार नाही। भगवान श्रीकृष्ण त्याला उत्तर काय देतात की मन एव मनुष्याणाम कारण बंधन मोक्षयो बंधस्य विषया संगी निर्विषयम तथा मनः। म्हणजे मन हे माणसाच्या बंधनासाठी आणि मुक्तीसाठी कारणीभूत आहे। मग मन जर बंधन आणि मुक्तीला कारणीभूत आहे तर मन कसं काय बांधलं गेलं आहे? म्हणजे मन आपल्याला कसं बांधतं? तर ह्या वासना इच्छा ह्या ज्या निर्माण होतात ह्या कुठे निर्माण होतात? बुद्धीमध्ये नाही, मनामध्ये होतात। कारण जेव्हा आपण या विश्वाशी म्हणजे या जगाशी जेव्हा संबंध स्थापित करतो तेव्हा आपल्या मनामध्ये वासना निर्माण होतात। हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, हे चांगलं आहे, ते वाईट आहे, मला असंच पाहिजे, मला हे सगळं कोण बोलतंय आपल्यासोबत? मनच बोलतं ना। तर हे मन रजोगुणापासून बनलेलं आहे आणि या रजोगुणापासून बनलेल्या मनाने संकल्प विकल्प तयार होतात। आता या मनाला जिंकणं कठीण आहे, पण या मनाला नियंत्रित ठेवणं सोपं आहे। ते कसं? अभ्यास आणि वैराग्य। अभ्यास कशाला म्हणतात? जेव्हा आपण स्वतःसाठीच कर्म करतो, स्वतः
उपभोगण्यासाठी त्या कर्माची फळं स्वतःलाच मिळाली पाहिजे आणि मी करतो, हे कुणी केलं मी, ते कुणी केलं मी, हा जो कर्मामध्ये मीपणा बांधला गेला आहे, त्याच्यामुळे हे मन जे आहे ते आपल्याला बंधनात ठेवतं. आणि जेव्हा आपण भरला घनदाट हरी दिसे या विश्वरूप परमात्म्याच्या एका एका कणामध्ये चैतन्य आहे, एका एका कणाशी तो संबंधित आहे. जसं हा माईक बनला आहे, हा माईक जो बनलेला आहे तो म्हणजे एकाच तत्वाने बनलेला आहे का? याच्यात प्लास्टिकही आहे, याच्यात लोखंडही आहे ना, वेगळे वेगळे प्रकार एकत्र आले. त्याप्रमाणे पृथ्वी जल अग्नी वायू आकाश, मन बुद्धी आणि अहंकार, ज्यांना आपण सत्वगुण रजोगुण तमोगुण म्हणतो, या अष्टधा प्रकृतीलाच साकार सगुण साकार म्हणतात. हरिहरा भेद काही करू नये वाद. काही लोक सगुण सत्य म्हणतात. असे कितीतरी पंथ आहेत, नाव घेण्याचं कारण नाही. ते म्हणतात की जे दिसते तेच खरं आहे, दिसते ते खरं आहे, जे दिसत नाही ते खोटं आहे. दिसते साकार, हे जे शरीर आहे हे साकार आहे, हे दिसते. पण या शरीरामध्ये राहून जो बोलतो आहे तो दिसतो का? बरं, त्याला काढून टाका तर हे शरीर बोलेल का? बरं, तो आत्मा आहे आणि शरीर नाही आहे, तर कार्य कोण करील? म्हणजे ज्ञान आणि कर्म यांचा संयोग म्हणजे भक्ती. तर त्याप्रमाणे हे जे सगुण साकार रूप आहे विश्वरूप परमात्म्याचं, पृथ्वी जल अग्नी वायू आकाश, मन बुद्धी आणि अहंकार, हे माझी प्रकृती आहे, म्हणजे माझं शरीर आहे. विश्वरूप परमात्म्याचं सगुण साकार रूप म्हणजे ही अष्टधा प्रकृती आहे. आता याच्यानंतर ही जी प्रकृती आहे याला शास्त्रामध्ये अपरा म्हटलं गेलं आहे. अपरा म्हणजे चैतन्य ज्याच्यातून व्यक्त होते ती सगुण साकार प्रकृती, म्हणजे ही अपरा प्रकृती आहे. आणि या अपरा प्रकृतीनंच हे सर्व जग धारण केलं आहे. या सर्व जगामध्ये जर प्रकर्षानं आणि प्रत्यक्ष दिसत असेल तर ते साकार दिसते, निराकार दिसत नाही. निराकाराला पाहावं लागते, ते अनुभवाशिवाय मिळत नाही. आणि सद्गुरूचा महिमा काय आहे? ते साकार निराकार या दोन्ही भूमिकांना एकत्र करणारं जे नाम आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ, विरळा जाणे. का बरं? हरी 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 मंत्र हा शिवाचा, असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. मग लागलीच म्हणतात सर्वत्र दुर्लभ, विरळा जाणे. का असं का म्हणतात ते? की दुर्लभ आहे. आणि म्हणूनच सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा पूर्ण करी. इतरांचा लेखा कोण करी? सद्गुरूंची महिमा ही आहे की ते ज्ञानाला विज्ञानाद्वारे सिद्ध करून अनुभव देतात. जोपर्यंत सद्गुरू आपल्याला जीवनामध्ये मिळत नाही तोपर्यंत असंख्य ग्रंथ वाचले, असंख्य प्रकाराने प्रयत्न केला तरीही आपलं समाधान होणार नाही. कारण जे म्हणतात की जे दिसते ते खरं आहे, त्यांना विचारायचं आता तर म्हणजे शरीर दिसते पण त्याच्यामध्ये असलेलं चैतन्य दिसत नाही, मग ते चैतन्य खोटं आहे का? म्हणून भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी म्हणतात की हे सूक्ष्म प्रकृती कोडे, जय स्थूळाचिया अंगी घडे, तय भूत सृष्टीची पडे टाक साळ, चतुर्विधू ठसा उमटो लागे आ पैसा, मोला तरी सरिसा परिथरची आनान, होती 84 लक्ष थरा, एरा मिती नेणिजे भंडारा, भरे आदि शून्याची गाभारा नाणे आंसी, ऐसे एक तुके 5 भौतिक, पडती बहुवस टाक, मग तिये समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी, जे आखुनी नाणे विस्तारी, पाठी तयाची आटणी करी,
माझी कर्मा कर्माची या व्यवहारी प्रवर्तू दावी. अर्जुना, या अपरा प्रकृतीनं या जीवभूता पराप्रकृतीला प्रगट केलेला आहे. म्हणून ही सगुण साकार प्रकृती सर्व प्राणी मात्र या दोन प्रकृतीपासून बनलेले आहेत. चैतन्य आणि सगुण साकार प्रकृती हे वेगळी वेगळी करता येत नाही. म्हणून आपण भगवंताला म्हणजे शंकराला काय म्हणतो? अर्धनारी नटेश्वर. अर्धनारी नटेश्वर. जर अर्धनारी नटेश्वर का म्हटलं गेलं आहे? कारण अर्ध म्हणजे ईश्वराचं जे अर्ध स्वरूप आहे ते सगुण साकार आहे आणि अर्ध स्वरूप जे आहे ते निर्गुण निराकार आहे. म्हणून त्याला अर्धनारी नटेश्वर म्हटलं आहे. सर्व जगाचा आदी आणि अंत विश्वरूप परमात्मा आहे. चैतन्य निघून गेलं तर शरीर नाहीसं होते. शरीर आहे चैतन्य नाही तरी उपयोगाचं नाही. चैतन्य आहे आणि शरीर नाही तर ते व्यक्तही कसं होईल? व्यक्त कसं होईल? म्हणून हे दोन्ही अपरा आणि परा या दोन्ही प्रकृतींचा जेव्हा मेळ होतो तेव्हा ते नाम बनते. जसं माझ्या म्हणजे या शरीराच्या हे जे दिसतंय हे हा ढाचा आहे. या ढाच्यामध्ये जे कार्य करत आहे ते चैतन्य आहे. आणि जेव्हा माझं नाव घेतलं जाते जसं स्वानंद म्हटलं की त्याच्यामध्ये माझं शरीरही आलं. शरीर आलं म्हणजे हे सर्व इंद्रिय आली, मन आलं, बुद्धी आली, अहंकार आला आणि तो जो चैतन्य आहे तोही आला. म्हणजे नाव घेतल्याबरोबर सगुण साकार आणि निर्गुण निराकार या दोन्हींचा बोध होतो. नाव हे वस्तूचं स्वरूप प्रगट करण्यासाठी दिलेली एकीकृत संज्ञा आहे. नाम नामासी विन्मुख तो नर पापिया हरी वीण धावया न पवे कोणी. नामासी विन्मुख. आपण नाम या शब्दाचा अर्थ असा करतो की हरी हरी हरी. हरी म्हणजे काय हे जाणून त्या हरीचं जेव्हा आपण स्मरण करतो तेव्हा आपल्याला हरी कळतो. आणि एकदा हरी आपल्या हृदयामध्ये बसला किंवा हरी आपल्या चिंतनामध्ये आला की मग जळीस्थळी पाषाणी सगळीकडे आपल्याला हरी दिसतो. भरला घनदाट हरी दिसे. हरी केवळ हे शब्द नाही आहेत. या हरीच्या मागे हरी कोण हे जाणण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, हे धनंजया, माझ्यापासून वेगळे असे दुसरे काही नाही. जसं सुतामध्ये सुताचे मणी ओवले तर आपल्याला काय दिसते? धागा दिसतो आणि त्याच्यामध्ये मणी दिसतात. ते मणी आणि तो धागा वेगळा वेगळा आहे का? सुताचंच तो म्हणजे सुतापासूनच तो धागा बनला आहे ज्याच्यामध्ये ते आपण म्हणजे सुताचे मणी ओवले आहे. आणि मण्यामध्ये काय आहे? सूतच आहे. म्हणजे अनुस्यूत व्याप्त तो परमात्मा एक सारखाच आहे. आणि याच्यामुळे भगवान श्रीकृष्णजी या 7व्या अध्यायामध्ये म्हणतात की पाण्यामध्ये जो रस आहे तो मी आहे. चंद्र सूर्यामधील जी प्रभा आहे ती मी आहे. सर्व वेदांमधील ओंकार, आकाशातील शब्द, पुरुषामधील पौरुष मी आहे. पृथ्वीवरील गंध मी आहे आणि अग्नीमधील असणारं तेज मी आहे. परमात्म्याचं जीवन आणि तपस्व्याचं तप मी आहे. मी म्हणजे हा विश्वरूप परमात्मा. विश्वरूप परमात्मा या अपरा आणि परा या दोन्ही प्रकृतीमधून व्यक्त झालेला आहे. आणि नामामध्ये त्याची एकात्मता होते. नावामध्ये या दोन्ही भूमिकांचा लय होतो. म्हणून नाम हे श्रेष्ठ मानले गेले आहे. आणि नामामध्ये या दोन्ही भूमिकांचा लय असल्यामुळे नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचा हनुमंत नाचे. आता आपण श्रीराम मंदिरात बसलो आहोत तर हनुमंत वायुपुराणामध्ये हनुमंताचं चरित्र आलेलं आहे. हनुमंत स्वतः सांगतात, रामचरित मानसमध्येही आहे
की मी इतका उद्दंड होतो, इतका उन्हाळ होतो की मी गावामध्ये आलो आहे असं ऐकता बरोबर लोक पटापट आपले दारं बंद करायचे की हा इतका उन्हाळ माणूस आहे की कुणाला उचलून फेकून देईल, कुणाचं काही नासधूस करून टाकल, काही नेम नाही, इतका मी होतो. पण श्रीरामाच्या शरण आल्याबरोबर, श्रीरामाची भेट झाल्याबरोबर मी इतका देवतुल्य झालो की मला म्हणजे भक्तीचं स्वरूप काय आहे तर हनुमान आहे, इतका श्रेष्ठ झालो. तर इतका श्रेष्ठ कसा झाला तो, याच्याविषयी रामचरितमानस आणि वायुपुराणामध्ये विस्ताराने वर्णन आलेलं आहे. काय म्हणतात की हा सुग्रीव जो होता तो वालीचा भाऊ, त्या वालीनं सुग्रीवाची पत्नीही ठेवून घेतली, राज्यही ठेवून घेतलं आणि त्याला मारून हाकलून दिलं. कुणाला? सुग्रीवाला. आता तो सुग्रीवाचा दोस्त होता कोण? हनुमान. तर हे हनुमान आणि सुग्रीव एका म्हणजे पर्वतामध्ये एक गुहा होती, त्या गुफेमध्ये लपून बसले होते की जर म्हणजे माझा पत्ता लागला तर हा वाली काही मला जिवंत सोडणार, म्हणून लपून बसला. तर एक दिवस दोन माणसं आणि त्यांची पत्नी ही येताना दिसली. तर या सुग्रीवानं पाहिलं की हे दोन माणसं येत आहे, कदाचित मला पकडण्यासाठी ते येत नसतील, वालीनं तर पाठवलं नसेल. म्हणून तो हनुमंताला म्हणतो की हनुमंता जाऊन पहा बरं, हे जे दोन माणसं आहे कशासाठी आले, हे कोण आहे? तर हनुमंत त्यांच्याकडे गेला, श्रीरामाकडे, आणि श्रीरामाला विचारलं की तुम्ही इथे कसे काय आले? तर श्रीरामाने हकीकत सांगितली की या प्रकारे प्रसंग आला आहे म्हणून आम्ही इकडे आलो आहोत. आणि त्या ठिकाणी त्या हनुमंताला श्रीरामाने उपदेश केला. काय उपदेश केला? अस जाके मति न टरे हनुमंत, मैं सेवक सचराचर, रूप स्वामी भगवंत. अरे हनुमंता, हे जेवढे काही रूप दिसते, हे जितकं काही दिसते, तो हा मी विश्वरूप परमात्मा आहे. आणि विश्वरूप परमात्म्याचं जेव्हा त्या सद्गुरू श्रीरामाने हनुमंताला ज्ञान दिलं, तेव्हा मग सब सुख लय तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना. नाही, सब सुख लय तुम्हारी सरना. या विश्वामध्ये आपल्याला कोणतं सुख मिळत नाही. काय आहे या विश्वाच्या वेगळं काय आहे? आपण जे मागू ते हा विश्वरूप परमात्मा आपल्याला देतो. आणि या विश्वरूप परमात्म्याचा सद्गुरू युक्तीने जोपर्यंत परिचय होणार नाही, तोपर्यंत हा जीव, तो परमात्मा 7व्या आसमानामध्ये राहतो, तो परमात्मा इथे राहतो, तो परमात्मा तिथे राहतो. 4 वेदांनी एवढं वर्णन केलं, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. एवढं वर्णन केलं, तो असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, सूर्यचंद्र त्याचे डोळे आहेत, खूप वर्णन केलं. आणि शेवटी काय सांगितलं? नेती नेती म्हणती गोविंदू रे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण आणि निर्गुण या दोन्ही भूमिकांमध्ये हे साऱ्या विश्वाची ही जी धार्मिक चळवळ आहे ही विभागल्या गेली आहे. एक सगुण साकाराला सत्य मानतात आणि एक निर्गुण निराकाराला सत्य मानतात. आणि जोपर्यंत सद्गुरूची भेट होत नाही तोपर्यंत निर्गुणासह सगुण आणि सगुणासह निर्गुण याचा बोध या जीवाला होत नाही. आणि जोपर्यंत हा बोध होणार नाही तोपर्यंत भरला घनदाट हरी दिसणार नाही. जो केवळ सगुण साकाराचाच विचार करील, तो सगुण साकाराला सत्य मानील, तो निर्गुण निराकाराचं ज्ञान घेणार. आणि जो निर्गुण निराकाराला मानतो, काही पंथ असे आहेत की ते फक्त निर्गुण निराकारालाच मानतात, ते साकाराला मानत नाही. ते म्हणतात जो दिखता नहीं वही सत्य है.
आणि हे सगुण साकार निर्गुण निराकार या भांडणामध्येच या जीवाला म्हणजे ज्याला म्हणतात की समाधान मिळत नाही. अधुरं ज्ञान कधी माणसाला समाधान देऊ शकत नाही. आणि या प्रकारे भगवान श्रीकृष्ण 7व्या अध्यायाच्या 9व्या श्लोकामध्ये म्हणतात, रसोहमस्पप्सु कौंतेय प्रभास्मी शशि सूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खं पुरुषो नृषु पुण्यो गंधः पृथिव्यांच तेजश्चामि विभावसो जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. अर्जुना, मी पाण्यातला रस मी आहे, चंद्र सूर्यामधील प्रभा मी आहे, सर्व वेदांमधील ओंकार मी आहे, आकाशामधला शब्द मी आहे आणि पुरुषामधला शब्द म्हणजे पौरुष मी आहे. अरे मीच या अष्टधा प्रकृतीद्वारे व्यक्त होतो. नंतर भगवान श्रीकृष्णजी अर्जुनाला सांगतात, बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतात्मस्मि तेजस्तेजस्विनामहं. सर्व प्राण्यांचे शाश्वत असे आदी कारण मी आहे. माझ्यापासूनच सर्व निर्माण होते, माझ्यामध्येच सर्व राहते आणि माझ्यामध्येच विलय होतो. म्हणजे मी या सर्व प्राणी मात्राचं, या सर्व सृष्टीचं आदी कारण मी आहे. मी म्हणजे विश्वरूप परमात्मा. परमात्म्यापासूनच सर्व निर्माण झालं आणि परमात्म्यामध्येच सर्व आहे आणि परमात्म्यामध्ये सर्व विलीन होतं. म्हणून भगवान श्रीकृष्णजी त्याला सांगतात की काम आणि राग. काम कशाला म्हणतात काल आपण पाहिलं, इच्छा वासना म्हणजे काम, राग म्हणजे अनुराग आसक्ती. या काम आणि राग या दोन्ही म्हणजे विभागांचं बल मी आहे आणि भूतांच्या ठिकाणी धर्माला अनुसरून असलेला काम तो मी आहे. म्हणजे आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये असेल ते, आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे ते आणि आपल्या उपयोगात आहे ते, तेवढंच आपल्या कामाचं आहे. तेवढीच वासना कामाची आहे जेवढी आपण पूर्ण करू शकतो किंवा सर्व प्राणी मात्रामध्ये उपस्थित असलेल्या या चराचराला सुख देत आपण सुख घेत आहोत, ते तो काम योग्य आहे. आणि मला हेही पाहिजे, मला तेही पाहिजे, त्याचंही पाहिजे, याचंही पाहिजे. अमर्याद अशा वासना ज्या असतात त्या या विश्वरूप परमात्म्यापासून आपल्याला वेगळं करतात. म्हणून भगवान श्रीकृष्णजी या ठिकाणी सांगतात की सात्विक, राजस आणि तामस हे जे पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत आणि ते माझ्यामध्येच आहे आणि मी त्यांच्यामध्ये आहे. हा विश्वरूप परमात्मा या विश्वापासून वेगळा होऊ शकत नाही. जसं त्या बीजापासून ते तो वृक्ष वेगळा होऊ शकत नाही, कारण बीजाचाच विस्तार वृक्ष आहे. झाड जे आहे ते कुठून आलं? झाड त्या बीजापासून आलं. बरं, नुसत्या बीजानंच काम झालं असतं का? त्या बीजाला धरतीचं म्हणजे पृथ्वीचं सहकार्य मिळालं, मग तो पुढे जाऊन त्याला वायू मिळाला. जर एखादं झाड आपण लावलं आणि त्याला जर उष्णता मिळाली नाही तर ते झाड मोठं होईल का? ते सडून जाईल, बरोबर आहे. नंतर त्याला वायू मिळाला नाही. ह्या जो झाडांचा हिरवा रंग आहे हा रंग कुणी दिला? हवेनं दिला, वायूनं दिला. म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांना वेगळं वेगळं करता येणार नाही. आणि यांना वेगळं वेगळं करता येणार नाही याचा अर्थ काय? हे संयुक्त आहे. जसं माझ्यापासून जर मला कोणी म्हटलं की बाबाजी एक कान घरी ठेवून या, जमणार नाही, कारण कान हे माझं अंग आहे. तसं पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे या परमात्म्याचे अंग आहेत. यांच्या सहित तो आहे. म्हणून सगुण साकार याच्यामध्ये भेद करणं हे अज्ञान आहे.
त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णजी त्याला वेगळ्या वेगळ्या रूपकांद्वारे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं हा अनुभव देतात. ते म्हणतात की ही माझी त्रिगुणात्मयी जी दैवी माया आहे ती कशी आहे, दुस्तर आहे. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतां तरन्ति ते. अर्जुना, ही माझी जी माया आहे ना ही कशी आहे, दुस्तर आहे. फार म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तिला पार करणं कठीण आहे. पण जे माझा आश्रय घेतात, जे विश्वरूप परमात्म्याचा आश्रय घेतात तेच या मायेमधून तरून जाऊ शकतात. यालाच भवसागर म्हणतात. आता ही माया म्हणजे हे पृथ्वी जल अग्नी वायू आकाश सतोगुण रजोगुण तमोगुण यालाच प्रकृती म्हणतात आणि यालाच माया म्हणतात. याला माया का म्हणतात, याला भवसागर का म्हणतात, आणि ही दुस्तर आहे असं भगवान श्रीकृष्णजी श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकात म्हणतात की ही माया तरून जायला कठीण आहे. का बरं कठीण आहे? माया का म्हणतात तिला? कारण ही सतत एकसारखी राहत नाही, ही सतत बदलत राहते. थंडी गरमी सुख दुःख लहानपण तरुणपण म्हातारपण ही सतत क्रियाशील राहते. म्हणून हिला तरुण जाणं कठीण आहे. कठीण आहे दुरत्यया म्हणजे कठीण जरूर आहे, पण ही पार करता येते. कसं? म्हणजे जेव्हा आपण मूळ वस्तूचा आश्रय घेतो तेव्हा मग जसं मी जेव्हा संपूर्ण आहे याची जाणीव होते तेव्हा मला हे लक्षात येतं की कानानं जे ऐकू येते ते संपूर्ण आहे म्हणून ऐकू येते. निव्वळ कान नाही ऐकत, कानाद्वारे मी ऐकतो. कान ऐकतात का? कान हे यंत्र आहे. कोणाचं? माझं. तसं या विश्वरूप परमात्म्याला जेव्हा समग्रतेने हा जीव जाणतो तेव्हा त्याच्या हे लक्षात येतं की ही माया जी आहे ती बदलत राहते, परिवर्तनशील आहे. ही प्रकृती परिवर्तनशील आहे. पण या प्रकृतीद्वारे जो व्यक्त होणारा परमात्मा आहे तो कसा आहे? आत्मा अपरिवर्तनशील आहे. कुत्र्यामध्येही तोच आहे, मच्छरामध्येही तोच आहे, माझ्यातही तो आहे. बरं आपण हे पाहू. आता आपण म्हणतो की म्हणजे मी जिवंत आहे. जिवंत आहे म्हणजे चैतन्य आहे आणि ही प्रकृती भरला घनदाट हरी दिसे. आता ह्या हरिदाट म्हणजे घनदाट भरलेल्या हरीला आपण पाहू. पृथ्वी जल अग्नी वायू आकाश मन बुद्धी अहंकार हे घनदाट भरलेले आहेत. प्रकृती व्याप्त आहे. आता आपण या माईकमध्ये पाहू. पृथ्वी, या माईकला मी नाक लावतो, मला गंध येईल की नाही? येईल ना. बरं हाताला नाक लावलं गंध येईल की नाही? चर आणि अचर. चर म्हणजे चालणारे बोलणारे हालणारे, आणि जे अचर आहे म्हणजे चराचरामध्ये तो व्याप्त आहे. बरोबर आहे. याला स्पर्श आहे की नाही? याला हात लावून पाहिला मी, स्पर्श आहे की नाही? बरं स्वतःलाही हात लावून पाहिला, स्पर्श आहे की नाही? आहे ना. भरला घनदाट हरी दिसे. हरी घनदाट भरलेला आहे. हे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आणि 108 उपनिषद सांगतात. आहे म्हणतात पण दाखवत नाही. कोण दाखवतं? सद्गुरू दाखवतात. आणि म्हणून आपण सद्गुरू ज्ञानेशांनी हा जो बोध दिला त्याला आपण का महत्त्व देतो? कारण ज्ञानदेवा प्रमाण, आत्मा हा निधान. ज्ञानदेवाने प्रमाणाद्वारे निवृत्तीनाथांकडून हे ज्ञान मिळवलं. ते ज्ञान अनुभवाद्वारे विज्ञान बनलं. तेव्हा मग जळी स्थळी काष्टी पाषाणी तो एकच परमात्मा आहे याचा अनुभव या जीवाला येतो. त्याच्यानंतर 8वा अध्याय आहे. 8व्या अध्यायामध्ये अक्षर आत्म्याचा परिचय करवला. आपण 7व्या अध्यायामध्ये प्रकृतीचा अनुभव घेतला. प्रकृती
पृथ्वी जल अग्नी वायू आकाश मन धी आणि अहंकार हे अष्टधा सगुण साकार प्रकृती आहे. आणि या प्रकृतीमध्ये जो व्याप्त आहे तो अक्षरात्मा. त्या अक्षरात्म्याला जाणणं म्हणजे बारीक काम आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणू की हे कान दिसतात पण ऐकण्याची शक्ती दिसते का? बरं, या कानाने जेव्हा शक्ती निघून जाते तर कान काही गळून पडते का? पण लोक काय म्हणतात, मला ऐकू येत नाही. का बरं? कारण त्याच्यातली शक्ती निघून गेली आहे. तशी या अष्टधा प्रकृतीमध्ये व्याप्त जी शक्ती आहे ज्याला आपण आत्मा म्हणतो, त्या आत्म्याचं दर्शन या 8व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. आणि या 8व्या अध्यायाचं नाव काय आहे? काय नाव आहे या 8व्या अध्यायाचं? ब्रह्माक्ष निर्देश. म्हणजे तो जो ब्रह्म आहे, ते जे निर्गुण निराकार ब्रह्म आहे, जे प्रकृतीमध्ये ओतप्रोत व्याप्त आहे, त्याचा निर्देश या 8व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाजींनी अर्जुनाला करून दिला आहे. काय म्हणतात? किम तद्ब्रह्म किमध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतंच किम प्रोक्त मधी दैवम किमुच्यते. भगवंता अर्जुन विचारतोय की ते ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत कशाला म्हणतात आणि अधिदैव कशाला म्हणतात. या ठिकाणी त्रिपुटी आली आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणू की अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ. अधिभूत काय आहे? ही प्रकृती अधिभूत आहे. अधिदैव काय आहे? त्याच्यामध्ये व्याप्त आत्मा हा अधिदैव आहे. आणि हे दोन वेगळे वेगळे करता येत नाही. नामामध्ये ते दोन्ही एकवटतात. म्हणून याला अधियज्ञ म्हटलं आहे. अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ ही त्रिपुटी आहे. आणि या त्रिपुटीला जाण्यासाठी अगोदर आपण 7व्या अध्यायामध्ये सगुण साकार काय आहे, हे काय आहे? अधिभूत. आता अधिदैव या अध्यायामध्ये सांगतात. म्हणतात अक्षरम ब्रह्म परमं स्वभाव ध्यात्ममुच्यते भूतभावोद्भरो भवकरो विसर्गा कर्मसंगितम मग म्हणितले सर्वेश्वरे जे आकारी ये खोकरे कोंदले असत नखिरे कवणे काळी ए रवी सपूरपण तयाचे पाहावे तरी शून्यची नवे स्वभावे परी गगनाचे निपालवे गाळूनी घेतले जे ऐसेही परी विरुळे ये विज्ञानाची ये खोडे हालवलेही न गळे. भगवंत त्याला सांगतात की ज्याप्रमाणे या आकार मात्रामध्ये गच्च भरलेले असतानाही जे गळत नाही आणि कोणत्याही साधनाने त्याचा सूक्ष्मपणा जर पाहू गेलं तर ते इतकं सूक्ष्म आहे की सूक्ष्मात सूक्ष्म आकाशही फिका आहे त्याच्यापुढं. जो आवरणामागून आवरण पार करीत या आत्म्याला जाणतो त्यालाच त्याचा अनुभव येतो. आता आपण या पुस्तकाद्वारे हा अनुभव घेऊ. हे पुस्तक दिसते की नाही? दिसते ना. जसं सर्व दिसते तसं हे पुस्तकही दिसते. पुस्तक कशानं दिसलं? डोळ्याने दिसलं. डोळ्याने या पुस्तकातलं काय पाहिलं आपण? रूप पाहिलं, पांढरं दिसते, बरोबर आहे. नंतर मग कानाने याचा आवाज येतो. दिसला आवाज? कानाने दिसला. डोळ्यांनी दिसला, कानाने. नंतर याच्यामध्ये स्पर्श आहे, याला आपण हात लावून पाहू. स्पर्श दिसला, इथे दिसला तर माईकलाही स्पर्श करून पाहू, इकडेही स्पर्श करून पाहू, बरोबर. नंतर आपण याला थोडं जीभ लावून पाहू, याच्यामध्ये रस आहे, काहीतरी स्वाद आहे. मग मी आपल्या हाताला जीभ लावून पाहिली तर काही ना काहीतरी रस आहे. नंतर मी याला नाकाला लावलं तर काही ना काही गंध येतो की नाही? वास. याला नाक लावलं तरी वास येते, या माईकला नाक लावलं तरी वास आहे ना. अनुस्यूत आहे, याच्यापासून वेगळं काहीच करता येत नाही. हे सर्वामध्ये स्थायी रूपानं आहे. पण याच्यामध्ये जे या पंच ज्ञानेंद्रियांनी दिसणार नाही असं काय आहे? चाहत, आवश्यकता,
गोडी, याच्यामध्ये वाचण्याची गोडी आहे, याच्यामध्ये बोलण्याची गोडी आहे, याच्यामध्ये ऐकण्याची गोडी आहे, याच्यामध्ये बसण्याची गोडी आहे. तो जो चाहत जरूरत प्रियत्व अस्ति भाती प्रिय रूप आत्मा या प्रकृतीमध्ये अनुस्यूत व्याप्त आहे. तो आत्मा, आता तो आत्मा म्हटलं की मग अनेक प्रकारच्या कल्पना जन्माला येतात. आत्मा म्हणजे काय? प्रत्येक वस्तूमध्ये असलेलं प्रियत्व म्हणजे आत्मा. आणि ते प्रियत्व या प्रकृतीमध्ये कुठं नाही आहे? काय प्रिय नाही आहे सांगा बरं? काय प्रिय नाही आहे? बरं, आम्हाला प्रिय नसेल तर दुसऱ्याला प्रिय नाही आहे का? दुसऱ्याला प्रिय नसेल तर तिसऱ्याला प्रिय नाही आहे का? या जगात जो प्रियत्व भरलेला आहे, कणाकणामध्ये व्याप्त जो निराकार प्रियत्व रूप आत्मा आहे, तो आत्मा आणि ही प्रकृती ही अनुस्यूत आहे. मला ऐकायचं आहे, कान नाही आहे तर चालणार नाही, आणि ऐकण्याची शक्ती नाही आहे तरी चालणार? दोन्ही कसं आहे? एकात्मा आहे. तसं साकार आणि निराकार आत्मा प्रियत्व या दोन्हींचा मेळ कुठे होतो? माईक म्हटलं की त्याच्यामध्ये शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे, गंध आहे. हा माईक चांगलं काम करत आहे, हा सत्वगुणी आहे. थोडासा थांबतो, थोडासा चालतो, थोडीशी शिट्टी मारते तर हा रजोगुणी आहे. आणि हा चालतच नाही आहे, कामातच येत नाही आहे तर तो तमोगुणी आहे. बरोबर आहे? सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. सत्वगुण बुद्धी, रजोगुण मन आणि तमोगुण हा अहंकार, जो दिवसभर मी असा आहे, मी तसा आहे, मी ह्या आहे, मी तो आहे, हा जो मीपणा आहे, हा अहंकार, ही अष्टधा प्रकृती. आणि याच्यामध्ये जी बोलण्याची गोडी आहे, ती गोडी दिसते का? बरं, ती गोडी काढली तर हे अस्तित्वात राहील का? हा माईक आपण इथे आणू का? हा माईक इथे का आला? कारण याच्यामध्ये बोलण्याची म्हणजे माझ्या आवाजाला मोठा करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची शक्ती आहे. तो आत्मा म्हणजे सगुण साकार प्रकृती आणि निर्गुण निराकार प्रियत्व रूप आत्मा, या दोन्हींचा मेळ. आता माईक म्हटलं की याच्यामध्ये सर्व आलं की नाही? नाम ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आदी. ते नाम सोपं आहे आणि सर्वत्र दुर्लभ, विरळा जाणे. ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे नाम कसं आहे? सुलभ आहे, सोपं आहे आणि सर्वत्र दुर्लभ आहे, विरळा जाणे. ते कुणाला मिळते? सद्गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. हे अनमोल ज्ञान देणारे सद्गुरु महाराज मला सद्गुरुनाथांनी भेट दिली. ज्ञान आणि विज्ञान संयुक्त पद्धतीने या विश्वरूप परमात्म्याचा परिचय दिला. परी नाही घडली सेवा काही. आणि सेवा घेऊन जे दिलं जातं त्याला मोल राहत नाही. साधू संत महात्मा यांनी आपल्याकडून काय मोल घेतलं सांगा बरं? गुरनुले महाराज गेले, आपल्याला काय मागितलं? काय घेऊन गेले आणि देऊन काय गेले? हा जो ज्ञानेश्वरी ऐकण्याचा योग आपल्याला आला आहे, ही पुण्याई कुणाची? तर सांगण्याचा उद्देश आहे की नाम याच्यामध्ये दोन्ही भूमिकांचं लय होतं. अपरा प्रकृती आणि परा आत्मा. अपरा परा या दोन्ही भूमिकांचा लय नामामध्ये होतो. आणि नामासी विन्मुख तो नर पापिया, हरी विण धावया न पवे कोणी. आपण या देवतेची पूजा करतो. सोमवार आला की शंकरजी, मंगळवार आला की हनुमानजी, बुधवार आला की विठ्ठल रुक्मिणी, गुरुवार आला की जय गुरुदेव, शुक्रवार आला की संतोषी माता, शनिवार आला की शनी देवता, रविवार आला की सूर्य भगवान.
पण ज्याच्यापासून हे सर्व निर्माण झाले आहे त्याला जोपर्यंत जाणणार नाही तोपर्यंत या अनेक विभूतींमध्ये, अनेक प्रकारच्या या अनेक मार्गामध्ये आपली ही बुद्धी विखुरल्या जाईल. ज्याला एकाला जाणल्यानं सर्व जाणणं होते तो हा विश्वरूप परमात्मा आहे. तो हा विठ्ठल बरवा, सर्व सुखाचे आगर. कोण आहे हा? हा विश्वरूप परमात्मा आहे. हा विठ्ठल आहे जो एका एका कणामध्ये ठसावलेला आहे. तो विठ्ठल आहे. आपण मंदिरामध्ये येतो, देवाची द्वारी उभा क्षण भरी. कोणत्या देवाच्या दारामध्ये एक क्षण उभं राहिल्यानं आपल्याला तृप्ती, शांती, आपला उद्धार होतो? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. या विश्वरूप परमात्म्याला जाणण्यासाठीच ही सगळे ग्रंथ, पंथ, मत, संप्रदाय, ह्या सगळ्या देवी देवता, ही उपासना, उपवास, तीर्थ, स्नान कशासाठी? या विश्वरूप परमात्म्याला जाणण्यासाठी. आता हा विश्वरूप परमात्मा 6 शास्त्र, 18 पुराण, 108 उपनिषद, अनेक प्रकारचे ग्रंथ, पंथ, मत, अनेक प्रकारचे उपाय एवढे करूनही आपल्याला का कळत नाही? आपल्या हृदयापर्यंत का जात नाही? कारण आपण काय करतो? हे या कानाने ऐकतो आणि या कानाने, आणि या कानातून ऐकलेलं या कानातून ज्यानं सोडलं त्याच्या हृदयामध्ये ते जाईल का? मी जर नुसतं त्या ताटाकडे पाहिलं, माझी भूक जाईल का? त्या ताटातलं अन्न मला सेवन करावं लागेल, है ना? वरण भात खाल्ल्याशिवाय माझी काही भूक जाणार? बरं, मी रात्रंदिवस वरण भात वरण भात वरण भात म्हणत राहिलो तरी माझं समाधान होईल का? तो हृदयामध्ये ठसावला पाहिजे. आता याच्या हृदयामध्ये कसं ठसावते याच्याकडे पाहू. कारण हे वाचता वाचता, ऐकता ऐकता संपूर्ण जीवन गेलं. मी असे लोक पाहिले आपल्या जीवनामध्ये, प्रत्यक्ष पाहिले, कल्पना नाही. श्रीमद भगवद्गीता मुखोद्गत पहिल्या श्लोकापासून 700व्या श्लोकापर्यंत एक सारखं अशी धाराव्रत, धाड 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 धाड, श्लोकामागून श्लोक, श्लोकामागून श्लोक. ज्ञानेश्वरी ही ओव्या मागून ओव्या, ओव्या मागून ओव्या सतत म्हणणारे लोक पाहिले. पण जेव्हा त्यांना हे विचारलं की अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय आणि अधियज्ञ म्हणजे काय,